गहाळ झालेले मौल्यवान दागिने दिले मिळवून दिग्रस पोलिसांची कर्तबगारी। तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील एका महिलेचे देवदर्शनासाठी जाताना सोन्या चांदीच्या दागिन्याची पर्स गहाळ झाली। या घटनेची तक्रार दिग्रस पोलिसात दिली असता पोलिसांनी आपल्या कौशल्यपूर्ण तपासातून पाहणी केली असता मंदिर परिसरात पर्स आढळून आल्याने ते गहाळ झालेले 1,84,000चे सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने मिळवून दिल्याने पोलिसांचे कौतुक व अभिनंदन होत आहे। श्रीमती ज्योत्स्ना शिवदास शिंदे वय 35 वर्ष राहणार चिंचोली खुर्द ह्या खंडाई श्री दत्त मंदिर दिग्रस येथे 7 ऑगस्ट 2025 रोजी देवदर्शनाकरिता जात असताना त्यांच्या गळ्यातील मौल्यवान सोन्याची बोरमाळ 8 ग्रॅम, सोन्याचे कानातील कर्णफुले 5 ग्रॅम व चांदीचे कडे 4 तोडे असा अंदाजे किंमत 1,84,000 रुपयाचा मुद्देमाल गहाळ झाल्याची तक्रार पोलिसात दिली असता सदरची तक्रार पोलीस स्टेशन गहाळ रजिस्टर क्रमांक 295/25 प्रमाणे नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला। तेव्हा पोलिसांनी खंडाई रस्त्यावरील श्री दत्त मंदिराच्या संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली असता मंदिराच्या परिसरात मौल्यवान वस्तू असलेली पांढऱ्या रंगाची पर्स आढळली। सदरचे संपूर्ण मौल्यवान वस्तू अर्जदार यांना चिंचोली येथील सविता मिराशे यांच्या समक्ष ताब्यात सुखरूप देण्यात आल्याने पोलिसांच्या या कर्तबगारीची सर्वत्र प्रशंसा होत आहे। विधवा असलेल्या त्या महिलेला आपले मौल्यवान वस्तू पोलिसांच्या तपास कार्याच्या सहकार्याने मिळाल्याने तिने पोलिसांचे आभार व्यक्त केले। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, दारवा उपविभागीय अधिकारी BJ हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक राजेश लाखकर, पोलीस सिपाई आदित्य जाधव, मिथुन जाधव, पोलीस महिला सिपाई चंद्रकला जाधव, करतार सिंग रुडे व पवन विवारे यांनी पार पाडली।